पुढच्या बातमीकडे निलंबित PSI रणजित कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। काल दिल्लीवरून पुण्यामध्ये आल्यानंतर कासले पुण्यामध्ये होता, मुक्कामी होता आणि पुणे विमानतळावर काल रणजित कासले यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांना त्याला सोपवण्यात आलेला आहे। रणजित कासले यांनी अनेक गौप्यस्फोट काल पुणे विमानतळावरती आल्यानंतर केलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेले आहेत। रोहन, निलंबित अधिकारी कासले यांना अनेक वेळा धनंजय मुंडे आणि पोलीस प्रशासनावरती देखील गंभीर आरोप केलेले आहेत आणि आता बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सविस्तर अगदी बरोबर आहे। खरं तर काल रणजित कासले हे दिल्लीहून पुण्यामध्ये आलेले होते आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ते पोलिसांना शरण देखील होणार असं त्यांनी काल सांगितलेलं होतं। काल पुण्याचे पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन सुरक्षा द्या, मी बीडला जातो अशा प्रकारचं देखील मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं होतं। परंतु आज सकाळी ते 7 वाजता पत्रकार परिषद घेणार होते। पत्रकार परिषद घेऊन ते बीडकडे रवाना होणार होते, परंतु तत्पूर्वी रात्री ज्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते त्या हॉटेलमधून बीड पोलिसांच्या पथकाने जे आहे ते रणजित कासले यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। साधारणतः पहाटेच्या सुमारास रणजित कासले यांना बीड पोलिसांच्या पथकाने पुण्यातून ताब्यामध्ये घेतलं आणि ते आता बीडकडे देखील रवाना झाले असल्याची माहिती मिळते। कारण का अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो बीडमध्ये रणजित कासले यांच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे। पोलिसांनी त्यांना शरण येण्यास देखील सांगितलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती दिल्लीहून रणजित कासले जे आहेत ते पुण्यामध्ये पोहोचलेले होते। पुण्यामध्ये आल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधलेला होता। जय महाराष्ट्र सोबत त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत देखील काल रात्री केलेली होती आणि त्यामध्ये देखील त्यांनी मी बीडला पोलिसांकडे शरण जाणार आहे, तत्पूर्वी मला माझ्या घरी जायचं आहे, माझ्या घरामध्ये काही चोरट्यांनी जे आहे ते घर फोडून काही पुरावे नष्ट केल्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते बीडकडे रवाना होतील अशा प्रकारचं चित्र वाटत होतं। परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने पहाटेच्या सुमारास जे आहे ते बीड पोलिसांच्या एका पथकाने रणजित कासले यांना ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि ते आता बीडकडे रवाना झाले आहेत। रोहन, पण रणजित कासले यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या किती अडचणी वाढू शकतात? कारण याआधी अंजली दमनिया, सुरेश धस यांनी आरोप केले, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एक नवीन अध्याय धनंजय मुंडे यांच्या नावानं कासले हे करत आहेत। कासलेंच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे किती अडचणीत येऊ शकतात? अगदी बरोबर आहे। अत्यंत गंभीर आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती कासले यांनी केलेले होते। कारण का गेल्या अनेक वर्षांपासून रणजित कासले जे आहेत ते बीडमध्ये पोलीस PSI म्हणून जे आहेत ते काम करत होते आणि या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये रणजित कासले यांनी आरोप देखील केलेला आहे की वाल्मिक कराड यांनी 10 लाख रुपये त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केलेले होते, त्याचे पुरावे देखील दिलेले आहेत आणि EVM मध्ये छेडछाड जी आहे ती रणजित कासले यांना सांगितलं होतं की आम्ही करणार आहोत आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी गप्प राहा अशा प्रकारचं मत देखील रणजित कासले यांनी काल देखील व्यक्त केलेलं होतं। इतकंच नाही तर धनंजय मुंडेंवर आणखीन एक आरोप मोठा होतोय रणजित कासले यांच्या माध्यमातून की आता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंना नकोसे झालेले आहेत। अनेक गुन्हे जे आहेत ते वाल्मिक कराडांवरती दाखल झालेले आहेत, त्यामुळे एन्काउंटरची ऑफर, वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर देखील 5 ते 50 त्यामुळे निलंबित अधिकारी कासले यांच्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या येणाऱ्या दिवसामध्ये अडचणी किती वाढतील हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।